श्री साईला सेवा मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव 2024 फक्त आता एक दिवस बाकी आहे आणि या साईलाच्या राजाचा आगमन सोहळा त्याची तयारी चालू आहे। इथे ही भव्य दिव्य यावेळीचा नवीन प्रयोग वाडी शहरामध्ये श्री साईला सेवा मंडळाने केलेला आहे। या मंडळाचं वैशिष्ट्य असं एकच की जेही काम असेल, लाईट असो, डेकोरेशन असो किंवा जी काही बॅनर लावायची मेहनत असो, हे सर्व स्वतः मंडळातली मुलं करत आहेत। प्रत्येकजण आपल्या कामधंदे करून रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत मंडळाचं काम करून पुन्हा सकाळी आपल्या जॉबवर दुकानावरती जाणे ही या मंडळाची एक खासियत आहे। जे आमचे देणगीदार आहेत त्यांचे बॅनर लावण्याचं काम इथे सुरू आहे। हे थकलेले आहेत म्हणून बसलेले आहेत, आता दुसरी टीम काम करते। भव्य दिव्य विसर्जन आणि आगमन सोहळा आपल्या या मंडळाच्या माध्यमातून होतोय। यावेळी पुन्हा एकदा लवली बीट्स विसर्जन सोहळ्याला वाडी शहरामध्ये येणार आहे। या मंडळामध्ये सर्व एरियातली, सर्व तालुक्यातील मुलं सदस्य म्हणून आहेत। मोबाईलचे दुकानाचे मालक सकाळी पूर्ण धंद्यामध्ये आणि रात्री कामासाठी। चोप सुद्धा चालू आहे इथे, पावभाजीचा नाश्ता। दुसरी टीम आतमध्ये काम करते। प्रत्येकाची कामं वाटून दिलेली आहेत। जवळजवळ 150च्या आसपास श्री साईला सेवा मंडळाचे सदस्य आहेत। इकडे बॅनर लावण्याचं काम सुरू आहे। सगळी चांगल्या घरातली मुलं आहेत। सचिन भानुशाली मेडिकल यांचा मुलगा यावर्षीचा आपला अध्यक्ष आहे, सुजय भानुशाली। खूप मेहनत करत आहे यावेळी मंडळासाठी। इकडे डेकोरेशनचं काम चालू आहे। सचिन देहरकर यांच्या नेतृत्वामध्ये हे आहेत भूषण निकम, हे स्वामी कॉलेजमध्ये स्वतः कार्यरत आहेत आणि ते सुद्धा इथे काम करत आहेत। असे सगळ्यात चांगल्या धंद्यामध्ये असणारी, जॉबवरती असणारी मुलं मंडळासाठी फक्त 10 दिवस मंडळासाठी, 365 दिवस घरी पण 10 दिवस मंडळासाठी। त्यातले जगे आणि हा आमचा चॉकलेट बॉय उपमी एक्का, किती पण वाजव रात्री असतोच जागा। आणि हे बँकेत कार्यरत आहेत वाडा नागरिक पतसंस्थेमध्ये, प्रथमेश गंदे। थकल्यात थोडेसे। अजून एक टीम आपली काम करते। भव्य दिव्यचे पिलर इथे उत्पन्न आहेत। हर्षल जगे यांच्या माध्यमातून, त्यांच्या नेतृत्वात ही एक टीम अजून आपली काम करते। दाखवण्याचे उद्देश इतकंच की कुठलाही मुलगा यातला घरी नाही आहे। सर्व जॉब, कॉलेज, धंदा याच्या व्यापातून फक्त 365 दिवसामधले 10 दिवस आपल्या मंडळासाठी देत आहेत। अशा टीम, प्रत्येकी टीम आपल्या आखलेल्या आहेत। निखिल गंदे वडापाव आणि हे आपण यावेळीचे उपाध्यक्ष चेतन हिंगू। जवळपास त्यांच्याकडे 6 कारागीर काम करतायत, पण मंडळासाठी ते स्वतः दररोज रात्री इथे उपस्थित राहत आहेत आणि काम करतायत 4 वाजेपर्यंत, पुन्हा सकाळी आपल्या धंद्यामध्ये व्यस्त असतात। यांचा बिझनेस आहे स्लायडिंग। कुठे रे? किरवली येते, वाडा कोर्टाच्या बाजूला। यांच्या हाताखाली दररोज 6 माणसं काम करतात, पण ते आज मंडळासाठी काम करतायत।
हे तर आपले मोबाईलचे बाबा फार मोठी व्यक्तिमत्व आहेत. सुजय भानुशाली आणि बाबू दिलचौचे, तसेच युवासेना शहरप्रमुख प्रसाद गंदे, VR म्हात्रे यांच्या हाताखाली प्रत्येक जण 6 माणसं काम करतात, पण ते मंडळासाठी काम करतात. ही एक खासियत आहे आपल्या मंडळाची. सियोग पातकर तुम्हाला दाखवतोय, काही त्यांच्या प्रतिक्रिया पण आपण घेऊया. लास्ट आहेत. एक चांगला वक्ता आहे साईला सेवा मंडळाचा. काय वाटते तुम्हाला ही सगळी रोषणाई पाहून? यावर्षीचा आपला गणेशोत्सव कुठल्या काय काय आयोजन आहे ते तुम्ही सांगू शकता का आपल्या या फॅन्सला? साईला लास्ट आहेत ते. आज साईला सेवा मंडळाचे ज्येष्ठ नागरिक आमचे संदीप बाबा रोडगे, ज्यांनी या मंडळाला साई लीला नाव दिलं, त्याचे प्रणेते संदीपजी रोडगे. बघूया आपले काय प्रतिक्रिया देत आहेत. या विद्युत रोषणाईबद्दल आपण काय सांगू शकता? विद्युत रोषणाई म्हणजे साई लीला सेवा मंडळाचे सदस्य पाणी पावसाची चिंता न करता रात्रंदिवस लाइटिंग विद्युत रोषणाई साई गणेश भक्तांसाठी आणि वाडा शहरासाठी प्रतिवर्षीप्रमाणे करत आहेत. त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो आणि अशीच प्रत्येक हा म्हणजे मंडळाचा धडा प्रत्येक मंडळाने घ्यावा हीच विनंती. बोलतोय का बाबा? वरती आहेत ते गुरुमाऊली हार्डवेअरचे मालक ऋषिकेश गंदे, स्वतः काम करताना. अरे आमचा एकदम चॉकलेट बॉय हार्दिक भानुशाली, मंडळासाठी काय पण आणि कधी पण आणि कुठे पण स्वतः घोडा धरून बसलेला आहे. आणि हा नवीन सदस्य शेटे, त्याची आजच माझी ओळख झालेली आहे, कधी पाहिला नव्हतं मी त्याला. आणि आमचे माजी शहराध्यक्ष भाजपा बंटी रोटे इथे उपस्थित आहेत आणि काम करून घेत आहेत. हा पण नवीन सदस्य आहे, याला ओळखला नाही. वज्रेश्वरीवरून आपला साई भक्त आपला आलेला आहे आणि साईला सेवा मंडळाचा सदस्य झालेला आहे. काय नाव भाई तुझा? हा दिसतच नाही रे भाई, काळोख आहे जरा. उजेडात आहे उजेडात. पोलीस मध्ये भरती येते. आई इकडे 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 ना. पोलीस मध्ये म्हणजे आता झालंय भरतीच होते. पोलीस भरतीमध्ये हा आपला आता सध्या येणार आहे आणि काही दिवसात महाराष्ट्र पोलिसामध्ये त्याचे कामगिरी बजावणार आहे. आपला साईला सेवा मंडळाचा यावर्षीचा नवीन सदस्य चेतन कौस्तुभ शिंदे वज्रेश्वरी इकडून आलेले आहेत ते. तर ती वर जाईल. तसेच ज्येष्ठ शिवसैनिक आणि आमच्या साईला सेवा मंडळाचे ज्येष्ठ सदस्य बाळाकाका गंदे हे सुद्धा रात्री उपस्थित आहेत. यांच्या नेतृत्वात सगळी मुलं ऐकतात, काम करतायत. तसेच त्यांच्या पाठीमागे आहेत ते तारापूर इथे बोईसर इथे कार्यरत असलेले सेंट्रल गव्हर्नमेंटचे सुचित रोटे, आमचे लाईटमॅन जे स्क्रिप्ट त्यांच्याच माध्यमातून इथे होते. बोईसरमध्ये गव्हर्नमेंट असे जॉबवाले आहेत. तसेच इथे तेजस गंदे अध्यक्ष, साईला सेवा मंडळाचे अध्यक्ष आहेत ते तेजस गंदे, कोको कोला इथे कार्यरत काम करतायत. उद्या सकाळी 5:30ची शिप आहे, 7ची त्यांची. तरी सुद्धा मंडळासाठी 3-3, 3:30 वाजेपर्यंत काम करून आपली कामगिरी बजावत आहेत ते तेजस गंदे. बाळा आपली काय प्रतिक्रिया वाटते? भव्य दिव्य यावर्षी पुण्याहून आपण लाईट मागवलेली आहे, त्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया? काय या ग्रामीण भागामध्ये साई लीला सेवा मंडळाचा जो मंडळ आहे गेले 13-14 किती वर्ष 16 वर्ष हा पदार्पण करत आहे. आणि जे मंडळाचे आपले सर्व कार्यकर्ते आहेत, सर्व सर्व्हिसला जॉबला आहेत, धंद्याला आहेत, या 15 दिवसामध्ये कुठली मनामध्ये न शंका करता या साई लीलाच्या मंडळाच्या एक सजावटीसाठी अहोरात्र मेहनत करून एक आपल्या जीवनामध्ये सगळ्यांचं घर संसार सुखी राहून त्याची ही सेवा करत आहे. मनापासून कुठल्याही पैशाची अपेक्षा न करता अहोरात्र ही मेहनत करायचं मला फार अभिनव आणतो आणि त्यांच्या सेवेत आम्ही सतत त्याचं सहकार्य करतो. पण त्यांचं एक घेणं आहे, जी सेवा केलेली आहे त्या साई लीलाच्या राजाची, तर त्याचा नक्की त्यांचा कुटुंब आरोग्य जीवन सदा सुखी राहील अशी मी त्यांचा मनापासून शुभेच्छा देतो. साईचरणी प्रार्थना करतो. जय साई लीला राजा की जय. धन्यवाद. आपण ऐकलीच असेल आता प्रतिक्रिया आमच्या ज्येष्ठ शिवसैनिक आणि आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते साईला सेवा मंडळाचे बाळाकाका गंदे. आपण सुद्धा ही विद्युत रोषणाई पाहायला नक्की वाड्यामध्ये या. यावर्षीचा आपला देखावा आहे तो काय चाललंय या गोजीरवाण्या घरात, एकदम सत्य परिस्थितीवरती आधारित
आपण हा देखावा ह्या वर्षी आपण इथे सादर करणार आहोत. त्यामुळे आम्ही सर्वांना विनंती करतोय की हा देखावा पाहण्यासाठी तुम्ही संध्याकाळी 5 ते 11 वाजेपर्यंत आपण हा देखावा बघू शकता. संध्याकाळीच देखावा बघू शकता, कारण की प्रोजेक्टर, स्क्रीन या अशा सगळ्या माध्यमातून हा देखावा आपण सादर करत असतो. त्यामुळे त्याची वेळ आम्ही संध्याकाळीच ठेवलेली आहे. तर आम्ही पुन्हा एकदा श्री साईला सेवा मंडळाकडून विनंती करतोय की आपण नक्कीच वेळात वेळ काढून हा देखावा पाहायला या, ही विद्युत रोषणाई पाहायला या. तसेच या 8 दिवसात अनेक उपक्रम, रक्तदान शिबिर, असे अनेक शिबिर आम्ही इथे ठेवलेले आहेत. त्याचासुद्धा तुम्ही लाभ घ्या. या गणेशोत्सवाच्या माध्यमातून एकत्र येणे हाच आपल्या या साईला सेवा मंडळाचा उद्देश असतो आणि तो इथे साध्य होत आहे. आपण पाहतात 1 वाजत आला तरी भरपूरसे सदस्य इथे अजून काम करत आहेत.